हा शिवशक्ती समावेशन ओवी आठवी. जय एक सत्तेचे बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. जया एक सत्तेचे बैसणे, दोघा एका प्रकाशाचे लेणे, जे अनादी एकपणे नांदती दोघे. शिवशक्ती ही ती एकच आहे. ते दोघे नाही, ते दोघे एक तत्वाने जगतात. ते दोघे एकाच ठिकाणी एकाच अधिष्ठानावर बसून एकत्वाने सुख भोगतात. शिवशक्ती एकाच प्रकाशाचे लेणे लेतात. ते दोघे ज्ञानरूपी असून अनादी कालापासून एकत्रपणे नांदत आहेत. एकाच्या अस्तित्वाशिवाय दुसरा राहू शकत नाही. शक्तीशिवाय शिव राहू शकत नाही आणि शिवाशिवाय शक्ती राहू शकत नाही. त्यांचा अलंकार एकाच प्रकाशातून निर्माण झाला आणि ते अलंकार ते प्रकाश लेणे परिधान करतात. हे दोघे जण ज्ञानरूपी प्रकाशदायी तेजस्वी दृष्टीतून न मावणारा एक मेवन म्हणजेच एक जोडपं आहे. छान छान सांगितलं, छान सांगितलं सुमनताई, छान सांगितलं. आता पुढे कोण आहे? बोला. उर्मिला कुलकर्णी. हा बोला बोला उर्मिला ताई बोला. दुसऱ्या अंकातला 12वा श्लोक. बर म्हणा, सांगा. राखो जाता शिष्याते, गुरुपणही धाडिले तिथे, तरी गुरु गौरव जयाते सांडीची ना. राखो जाता शिष्याते, गुरुपणही धाडिले तिथे, तरी गुरु गौरव जयाते सांडीची ना. भवसागर पार करण्यासाठी गुरु शिष्याला मदत करतात. गुरु शिष्याच्या प्रेमात इतके विरघळून जातात की त्यांचे अस्तित्वच उरत नाही. सर्व पातळ्यांवर ते शिष्याचे रक्षण करतात. हे करत असताना ते आपले गुरुपणही विसरून जातात. शिष्याचे आत्मभान ते जागृत आत्मप्रचिती देतात. म्हणजेच शिष्याचे शिष्यपण नाहीसे करून त्याला गुरुपण देतात. ते इतके अर्पण करतो की गुरु व शिष्य एकरूप होऊन जातात. जसे एका दिव्याने दिवा लावला की पहिला कोणता व दुसरा कोणता हे समजत नाही, तसे गुरु कोण व शिष्य कोण हे समजत नाही. शिष्याला आपल्यासारखे करतात. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रामदास स्वामी व कल्याण, निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर. गुरु वैभव म्हणजे काय हे या ओवीतून ज्ञानदेवानी प्रगट केले आहे. आकारातला गुरु शिष्य प्रेमात इतका विरघळून जातो की तो स्वतःला निराकारात जातो व शिष्याला तेजपुंज आकार देतो. निराकारातला गुरु पुन्हा गुरु वैभवाने आकारात चमकू लागतो. त्याचे गुरुपण कमी होत नाही. गुरूंचा मोठेपणा कायम राहतो. धन्यवाद. खूप सुंदर सांगितले, छान एकदम. मी सांगते ताई. हा सांगा, तुमचं नाव सांगा आणि ओवी क्रमांक सांगा. भट्टमार हा आणि ओवी क्रमांक 13. ठीक आहे. हा. एक पण नव्हे सुसास, म्हणून गुरु शिष्यांचे करुणी मीस, पाहण्याची आपली वास पाहतची असे. याचा अर्थ गुरु आणि शिष्यांमध्ये एक पण आले, पण ते सुखासाठी नसून गुरु शिष्यांचे निमित्त करून, म्हणजेच गुरु व शिष्य रूपाने आपणच नटून सद्गुरु आपणच आपल्याकडे पाहतात व आपणच आपल्याला बोध करतात. गुरुकडे पाहता पाहता आपलेच रूप दिसते, आपणच आपले रूप पाहत राहतो. नेहमी एकसारखे सुख म्हणजे याचा अर्थ असा की अद्वैत नेहमी एकसारखा सुखकारक वाटत नाही. म्हणून हे गुरु शिष्यांचे निमित्त झाले आहे. त्यातून द्वैत निर्माण झाले, पण गुरु शिष्य वेगळे वाटतच नाही. एकपणामध्ये भक्तीचा आनंद नाही का? पण द्वैतात सुद्धा एकत्व आहे. म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा एकत्वात एकटेपण वाटले. म्हणून शिष्य परिवार वाढल्यामुळे द्वैत दिसते. मुळात हे सर्व एकत्वच आहे. म्हणजे सच्चिदानंद रूप आत्मतत्वच गुरु रूपाने नटून परमार्थात सच्चिदानंद
रूप आत्मभावाने असणाऱ्या शिष्याकडे कृपादृष्टीने पाहतात. सुंदर, झालं. छान सांगितलं, सुंदर. सगळ्यांनी सुंदर प्रयत्न केलेला आहे. आनंद मिळतोय का तुम्हाला हे सगळं करण्यामध्ये? छान वाटत आहे. नक्कीच, नक्कीच तुम्हाला मिळतोय आणि मलाही मिळतोय, म्हणजे आपल्यालाही, ऐकणाऱ्यांनाही मिळतोय. पुन्हा थोडी पुनरावृत्ती होतीये आणि प्रत्येकाला ते समजून घेण्यासाठी थोडे पुन्हा वाचनाचे, पुन्हा त्याचं मनन करण्याचे कष्ट पडतात. पण छान वाटतंय. आता उद्याच्या ओव्या ज्या होतील त्या कोण घेणार ते नंतर ठरवूया. फक्त पहिल्यातली ठरवू शकतो, कारण आज 8वी झाली ना पहिल्यातली. हो, हां 8वी झाली. हां, मग आता उद्या 9वी ओवी कोण घेणार आहे तेवढं सांगून ठेवा. ठीक आहे, थोडा वेळानं सांगितलं. सुरू करूया आता. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. माता यस्य तपस्विनी च जनको, वैराग्यरागान्वितः भ्रातारो गुरुणा निवृत्तिसहिता, निर्वृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं, वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं 65 हरिपाठकौ च सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च सर्वेषांच हिताय येन ग्रथितं ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयच्, ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो, ज्ञानेश्वरत्वं कृती. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. आज गुरुवार आहे, बुधवार आहे आणि काल मला वाटतं लोकमान्य टिळकांचा जन्मदिवस होता. त्यांच्याबद्दलही खूप सगळ्यांना माहिती आहे की किती प्रकारे त्यांनी आचरणात आणून गीतेवरचं गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला होता. आणि आज आपण ज्ञानदेवांची जी ज्ञानदेवी किंवा ज्ञानेश्वरी शिकलो, त्याच्या पाठीमागे लोकमान्य टिळकांचे सुद्धा, म्हणजे आताच्या काळातले, कारण ज्ञानदेव फार अगोदर झालेले, त्यांनीसुद्धा या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केलेला होता आणि म्हणूनच गीतेतलं रहस्य ते सुद्धा उलगडून दाखवू शकले. तुरुंगात 6 वर्ष असताना असा ग्रंथ लिहिणं, याच्यातूनच त्यांचं मोठेपण आपल्याला कळतं. किंवा ते जेव्हा केसरीचा हे लिहायचे, अग्रलेख, आणि लेख लिहित असताना कोणीतरी येऊन सांगितलं सेवकांनी की गुरुवर्य, आपल्या एका लहान मुलाचं निधन झालेलं आहे. तर ते म्हणाले, सगळी तयारी करा, तोपर्यंत माझा लेख पूर्ण होईल. असे गुरु म्हणजे खरं जीवन ते जगलेले आहेत. आणि अशी आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्रात अनेक उदाहरणं झालेली आहेत की जे गुरु म्हणून आपल्याला आजही वंदनीय आहेत. सगळ्या ज्ञानदेवांना
निवृत्तीनाथांना, पंढरीनाथांना वंदन करूया. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करते. आणि आजच्या तिघींनी सुंदर असं विवरण म्हणूया किंवा त्याचं स्वतःचं चिंतन करून ज्या 3 ओव्या सांगितल्या त्या तिघींचंही अभिनंदन करते, त्यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि आज आता आपण 14वी ओवी घेणार आहोत, कारण 12 आणि 13 झाली ना आता त्यांनी त्या सांगितल्यामुळं मला आता माझं एक निम्मं काम पूर्ण झालं की पूर्वीच्या ओव्या आता मला सांगायची आवश्यकता नाही. पण एक सगळ्यांना विनंती आहे की आत्ता सगळेजण उपस्थित जास्त प्रमाणात आहेत, त्या ज्या कोणी कष्ट करून आपल्याला सांगत असतात, तर ह्या सगळ्यांनी 4:45 बरोबर उपस्थित राहावं. म्हणजे तुम्हालाही त्यांच्यातून प्रेरणा मिळेल की मी उद्याची ओवी मी सांगेन, मला अभ्यास करण्याची प्रेरणा मिळू देत, अधिक समजून घेऊ देत. गुरु किती श्रेष्ठ आहे आणि गुरुच्या अगदी अल्प सहवासाने सुद्धा किंवा केवळ दृष्टीनं सुद्धा आपला उत्कर्ष होत असतो, आपलं अज्ञान दूर होत असतं, असं सांगणारी आता 14वी ओवी आपण पाहणार आहोत. काल म्हटलं होतं जलाचा म्हणजे कालच्या एका ओवीमध्ये परवाच्या असा लिहिलं होता की केवळ गुरु कृपारूपी जल जरी आपल्याला प्राप्त झालं, म्हणजे ती सरिता म्हणू कोणी गंगा म्हटले, तर त्याच्यातून जसा उद्धार होतो किंवा आपण एकपण हे सुखाचं वाटत नाही. म्हणून कालच्या ओवीत सांगितलं की अद्वैत सारखं हवंच आहे, पण कधीकधी द्वैताचा सुद्धा अनुभव घ्यावा. आणि तेवढ्यासाठी ही गुरु शिष्याची जोडी निर्माण झालेली आहे किंवा ती आपल्याला उपयुक्त ठरते. एकत्वापेक्षाही कधीकधी द्वित्व किंवा द्वैत हे सुद्धा आपल्याला उपकारक ठरतं, कारण मुळात ते दोघं एकरूप झालेलेच असतात. आपल्या दृष्टीनं ते द्वैत आहे. आता काय सांगतात बघा, 14वी ओवी बघा, सगळ्यांनी माझ्याबरोबर म्हणत जा आपल्याबरोबर. जयाचे नि कृपा तुषारे, जयाचे नि कृपा तुषारे, परतले अविद्येचे मोहिरे, परतले अविद्येचे मोहिरे, परिणामे अपारे बोधामृते, परिणमे अपारे बोधामृते. जयाचे नि कृपा तुषारे, परतले अविद्येचे मोहिरे, परिणमे अपारे बोधामृते. बघा, परतले म्हणजे निवृत्त झाले किंवा बदलले, परतले म्हणजे परत गेले किंवा परत आले, निवृत्त झाले. आणि परिणमे म्हणजे परिणाम पावले. मुद्दाम ती क्रियापद अगोदर सांगते, कारण तसे पहिले शब्द आपल्याला कळत आहेत. जयाचे नि हा शब्द तो खूप वेळेला आला आहे, ज्याच्यामुळे अर्थात ज्याच्या कृपेमुळं. पण काय आहे, कृपा तुषार म्हणले. तुषार माहिती आहे, असे शिडकावा येतो बघा. आपण लग्नाला वगैरे जातो, कार्यक्रमाला जातो आणि असं हल्ली पंख्यातून आपल्याला म्हणजे गारवा शिडकावा तुषार असे थंड पाण्याचे आपल्या अंगावर पडतात. किंवा आपण ट्रिपला जातो आणि हल्ली कारंजी असतात, तर तो जो एक दुरून येणारा शिडकावा असतो पाण्याचा, तो आपल्याला खूप आल्हाददायक वाटतो उन्हाच्या वेळेला. तर तसं इथे कृपेचे तुषार कुणाच्या, जयाचे नाही म्हणजे गुरूंच्या, ज्यांच्या कृपारूपी तुषारांनी. पुढं काय म्हणलेलं आहे, परतले अविद्येचे मोहिरे. तर अविद्येचं जे काही परिणाम आहे की अविद्या जी आहे, थोडासा त्याचा लवलेश आहे, तो सुद्धा गुरूंच्या कृपारूपी तुषारांनी परतला आहे, परत फिरला आहे. किंवा मोहिरे म्हणजे मोर्चा असाही म्हणलेला आहे, सन्मुखता. मोहिरेचा अर्थ मोर्चा किंवा सन्मुखता. तर ते सगळा मोर्चा त्याचा आलेला आहे अविद्येचा, तो सगळा परतला आहे. आपण पाहतो लोकांना काही उद्योग नाही म्हणून रोज कुठला तरी मोर्चा काढायचा, म्हणजे त्यांच्या पुढे कोणीतरी यावं आणि तो परतून लावावा, त्यांना काहीतरी आश्वासनं द्यावीत, काहीतरी सांगावं, त्यांचं मनाचं समाधान करावं. तो भाग इथं नाही आहे. मोहिरेचा अर्थ जरी त्यांनी मोर्चा किंवा सन्मुखता
म्हणजे समोर येणं. सन्मुखता म्हणजे समोर येणं. समोर येणं. मोर्चासुद्धा कसा असतो, कुणाच्यावर तरी जात असतो, कुणाचे तरी रेकॉर्डिंग चालू आहे. सुमनताई तेवढा बंद करा. हां, तर हा जो अविद्येचे मोहिरे परतले, अविद्येचा मोर्चा परत गेलेला आहे. अविद्या समोर जी सारखी भेडसावत होती, समोर येत होती, सन्मुख होत होती, ती परतून गेली आता. आणि मग काय म्हणलं, अपारे परिणमे बोधामृते. अपारे बोधामृते परिणमे अशी अन्वय घ्यायचं. अपार म्हणजे मोजता येत नाही एवढं. असं मोजून देतात का हो? आपण दुकानात गेलो की, आता परवा मी कधी नाही जात पण ते आंबे घ्यायला गेलो तर आंब्याचं वजनावर आले. आता पूर्वी डझन असायचे, शेकड्यांनी असायचे, मग ते 1 किलो. पण वर 10 ग्रॅम झाले तर ते म्हणतात पावशेराचे पैसे, अजून छोटा एक आंबा देतो तुम्हाला. तिथं मोजमाप असतं. ते 10 ग्रॅमचं आता काही तो आंबा कापून घेता येत नाही. सोनं जसं, म्हणून पूर्वी असे म्हणायचे आमचे आईवडील की अगदी सोन्याच्या तराजूत तोलल्यासारखं हे धान्य किंवा जे काय सामान असतं किंवा भाजी असेल, जे काय असेल ते तोलू नका. आता ह्या व्यवहारातल्या गोष्टी आहेत तो. इतकं पूर्वी तर घरोघरी असे आणून द्यायचे, पण आता तो भाग बाजूला ठेवा. पण इथे अविद्येचे मोहरे परतले म्हटले, म्हणजे ते परत गेले. अविद्या पूर्ण पळून गेली. सन्मुख होती ती विन्मुख झालेली. कशामुळं? अपारे बोधामृते. अपार अशा बोधामृत. अमृतसुद्धा गुरु काही अगदी एवढंसं चमचाभर किंवा थेंबर नाही देत, अपार देतो. कशाचं? बोधाचं अमृत. आजच सकाळी ज्ञानेश्वरीत पाहिले की बोध म्हणजे काय हो, तर ज्ञान, पण आत्मज्ञान. आणि हे आत्मज्ञान झाल्यामुळं आपल्यात किती बदल होऊ शकतो. तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला खऱ्या वाटत होत्या त्या आता मिथ्या कळाल्या. आणि एकदा परब्रह्म समजलं की बाकी सगळं मिथ्या वाटायला लागतं. तसं ह्या गुरूंच्या बोधामृतामुळं, आणि त्याही इतक्या मोठ्या प्रमाणावर, अपार, अगणित, अमर्यादित इतकं दिल्यामुळं, बोध दिल्यामुळं त्याचा परिणाम चांगला झालेला आहे. म्हणजे आत्मत्वाचा बोध हा परिणामच झाला, म्हणजे त्याचा परिणाम झालेला आहे. खूप जण बघा कालपर्यंत असे वागत होते, पण आज एकदम आत्मतत्व समजलंय त्यांना, हे जग मिथ्या समजले की त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला. काल पाहिलं आपण की त्याच्यासाठी काही खूप वेळ लागतो असं नाही, कधी कधी क्षणात बदल होतो. जशी ही दिव्याची वात दुसऱ्या देवाला पेटवलं की दुसरा दिवा लगेच प्रज्वलित होतो, त्याला फार काळ लागत नाही. तसाच आहे, गुरूंच्या समोर हा शिष्य आला की लगेच तो त्याच्यामध्ये परिणाम दिसायला लागला. आत्मतत्वाचं ज्ञान झाल्यामुळं तो परिणाम प्रगट दिसायला लागला. तो शिष्य एकदम अहंकारी असेल, जे काय असेल सगळं त्याचं हळूहळू मावळत जातं. म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात की ज्याच्या कृपारूपी तुषाराने अविद्येचे सगळे देखावे जे आहेत किंवा मोर्चे जे आहेत, मी म्हणलं तसं, ते परत निघाले, परत फिरले. आणि तेवढे सुद्धा अविद्येचे देखावे ज्ञानरूपाने परिणाम पावले. म्हणजे अविद्या संपून गेली, त्याचा परिणाम ज्ञानामध्ये झालेला. जी गोष्ट अज्ञानाची होती त्याचं आता ज्ञान झालेलं आहे. आणि आता काहीच अज्ञान उरलेलं नाही, अविद्या उरली नाही. तिचा मोर्चा वळवला गेला आहे आणि तो पूर्ण ज्ञानी झालेला आहे. असे कित्येक शिष्य आहेत बघा, मी तुम्हाला सांगितलं तसं. गुरुचरित्रामध्ये सुद्धा सायमदेव शिष्य भले वगैरे असे जे जे गुरूंचे शिष्य झाले, किंवा कोणी ब्राह्मण असतील, कोणी अज्ञानी असतील, आणि त्यांना गुरूंनी बरोबर अक्षरशः त्या एका कुष्टी माणसाला त्यांनी काय सांगितलं, तुझा विश्वास आहे का माझ्यावर? फक्त गुरूंवर विश्वास पाहिजे. तुझा विश्वास आहे का? तो म्हणतो हो, तुम्हीच माझे साक्षात परमेश्वर आहात, तुम्हीच सगळं या सृष्टीचे करते आहात, हे त्यांना समजलेलं असतं या शिष्याने. तर त्यामुळं म्हणे, मग तू का आलायस माझ्याकडं? तर म्हणे, सगळे लोक माझ्याकडं तिरस्कारानं बघतात, मी अगदी कुष्ठ्यानं ग्रस्त झालेलो आहे, आणि हे एवढं माझं काढून टाका म्हणजे मला सुख मिळेल.
आता तो देहाचं सुख मागत होता त्या क्षणी, पण त्या देहाबरोबर त्याचं अज्ञानही गेलेलं आहे. कसं गेलं तर अशक्य गोष्टी या गुरूंनी शक्य करायला लावल्या. श्रद्धेच्या बळावर काहीही होऊ शकतं. त्यांनी अक्षरशः औदुंबराची वाळलेली काडी दिली त्याला, एक काडी वाळलेली सुकलेली, आणि जा म्हणे त्या नदीच्या तीरावर थोडा खड्डा खण, त्याच्यामध्ये ती काडी लाव आणि त्याला श्रद्धेनं पाणी आणून घाल. 8 दिवस तो पाणी घालत असतो. पुन्हा तो त्यांच्याकडे येतो. ते म्हणतात की तुला खात्री आहे म्हणे? हो, तुमच्यामुळं माझं अज्ञान जाणार आहे आणि त्या वाळक्या काळकीला सुद्धा पल्लव येणार आहेत. तर म्हणे ज्या वेळेला ते तुला पल्लव येतील त्यावेळेला तुझं हे सगळं अज्ञान आहे, हे शरीराचे जे भोग आहेत, हे सगळे कमी होतील. मग गुरु स्वतः तिथे येतात, स्वतःच्या कमंडलूतले पाणी घालतात आणि एका क्षणात त्याला पालवी फुटते. आणि मग त्याला सांगतात की आता तू जाऊन स्नान कर, अमरजात संगमामध्ये स्नान कर आणि तुझं कुष्ठ. तो येतो तर सुवर्णासारखाच असा तेजस्वी असा देह होतो. पहिल्यांदा आपल्याला देहात बदल करायचे. आता तो प्रत्यक्षात त्याचा कुष्ठरोग असल्यामुळं त्याला तो बदल. तसाच एक मयूर नावाचा कवी होता, आणि मयूर नावाच्या कवीनं काय केलं तर त्यालाही कुष्ठरोगच झालेला असतो, आणि तो सूर्याची, आपण बघा प्रार्थना करतो ना सकाळी, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तर माझी बुद्धी वाढू देत, माझं सगळं अज्ञान नष्ट होऊ देत. त्यांनी शतक लिहिलं, म्हणजे 100 श्लोक लिहिले सूर्यावर श्रद्धेनं. सूर्यशतक नावाचा छोटासा ग्रंथ आहे, आणि तो लिहिल्यामुळं त्याचं सगळं कुष्ठरोग किंवा तो जो काही आजार होता तो नष्ट झाला. असे वेगवेगळ्या रूपात आपल्याला गुरु भेटत असतात, आणि हे गुरूंच्या कृपेनं त्याचं सगळं अज्ञान किंवा अज्ञानाचा जो देखावा आहे तो सगळा नष्ट झाला, तो भासायला लागला. म्हणजे अज्ञान हे सगळं, आता हे जग हे भासणारं आहे, हा चिदविलास आहे किंवा हे भ्रममूलक आहे, हे त्याला समजायला लागलं. म्हणून बी.ए. कुलकर्णी म्हणतात की सद्गुरूंच्या कृपेच्या जलतुषारांनी, बघा ना, पाण्याचा असा शिडकावा दिला. एखाद्याला जरा काही चक्कर वगैरे येऊन पडलं तर त्याच्या अंगावर आपण पाणी शिंपडतो, आणि तेवढ्यानी सुद्धा तो टवटवीत होतो, तजेलदार होतो. तर त्याच्या विद्येचा जो मोहोर आहे किंवा मोहरा जो आहे तो पडून गेला, आणि अमाप अशा बोधाच्या अमृत फलरूपाने तो परिवर्तित झाला. म्हणजे त्याचा मोहोर गेला आणि फलभार आलेला आहे, ज्ञानाचा फलभार आलेला आहे. अविद्या पडून गेली, नष्ट झाली, आणि तिचंच बोधात म्हणजे ज्ञानात रूपांतर झालं. निर्वाण अनुभवामृतात सांगतात यस्य कृपा तुषारेण, बघा तेच शब्द वापरलेत, फक्त संस्कृत रचना केलेली आहे. यस्य कृपा तुषारेण परित्याविद्यकं विषम, परित्याविद्यकं विषम. परित म्हणजे सगळ्या सभोवती, सगळं आपल्या दृष्टीसमोर सगळं अविद्याच होती, अविद्येचं विष होतं. परिणमत्यपारेण, आता त्या विषाचं काय झालं, परिणमत, त्याचा परिणाम झाला. बोधाख्येनामृतेन तू, बोधरूपी अमृतात त्याचं परिवर्तन झालं. जे अविद्येचं विष होतं त्या विषावर या गुरूंच्या ज्ञानाचा, बोधाचा शिडकावा, कृपेचा शिडकावा पडलेला आहे, कृपारूपी जलाचा, आणि त्याचं लगेच अमृत बनले. एक अशी छोटंसं काव्य मला काहीतरी आठवतंय, विष हे अमृत झाले, कविता होती बघा, तुम्हाला आठवत असेल कोणाला तर सांगा. विष हे अमृत झाले झाले, म्हणजे विषाला सुद्धा अमृतत्व देण्याची शक्ती या गुरूमध्ये आहे. स्वरूपानंद म्हणतात जयाची या कृपा तुषारे करोन, जयाची या कृपा तुषारे करोन, मागे परतोन अविद्याती, मागे परतोन अविद्याती. बोधामृतमय होऊन ठाकली, बोधामृतमय होऊन ठाकली, स्वभावे पावली अपारत्व, स्वभावे पावली अपारत्व. तर हे वामनराव देशपांडे पण म्हणतात
हे ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरूची एकदा का कृपा झाली की अवर्णनीय ज्ञानाचा उदय होतो. अवर्णनीय, आपल्याला त्याचं वर्णनच करता येईल. आणि त्याच्या कृपेचे नुसते तुषार आपल्या अंगावर आले, थोडेसे पडले, तरी अज्ञानाचा अंधकार तत्क्षणी नष्ट होतो. तेच सगळ्यांनी सांगितले. आणि ज्ञानदेवही म्हणतात की आपल्या अंगावर अज्ञानाचीच नव्हे तर अविद्येची सुद्धा चाल चालून येते. मोरा म्हणलं ना, मोरा म्हणजे मोर्चा. आणि त्या अविद्येचा काळोख सभोवती सगळा पसरतो आणि परमेश्वरी चिंतनाच्या साऱ्या वाटा या अविद्येच्या काळोखात दिसेनाशा होतात. आपण चाललो आहे परमेश्वराला भेटायला, चाललो आहे परमात्म्याला भेटायला चाललो आहे, पण मध्येच ही अविद्या, हे अज्ञान आपल्याला त्याचा मोर्चा घेऊन येते आणि त्या वाटा सगळ्या दिसेनाशा होतात. तेव्हा सद्गुरू काय करतात तर चित सूर्यासारखं उगवतात. चैतन्याचा सूर्य तो उगवला आहे आपल्या आयुष्यात. आणि तुम्ही आम्ही सगळे आता या अविद्येतून, या अज्ञानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. महाविद्येचा काळोख नष्ट होतो आणि सुंदर अशा परमात्म्याच्या वाटा उजळून दिसायला लागतात. जसं थोडासा सूर्य किलकिल जरी झालं बघा, अंधाराचा एकदम थोडासा सकाळचा कसा असतो, प्रकाश छान असतो नकळत, त्याच्यात सुद्धा आपल्याला सगळ्या वाटा दिसायला लागतात. अरेचे इकडं कुठं जायचं कळत नव्हतं, पण लगेच आता उजेडामुळं दिसते. तसं सद्गुरूंच्या या ज्ञानामुळं, ज्ञानाच्या प्रकाशामुळं आपल्याला या वाटा दिसायला लागतात. आणि अविद्येचा सगळा सागर जरी पसरलेला असला तरी त्याचं बोधामृतामध्ये रूपांतर होतं. परिणमन म्हणलेलं आहे. आता सूर्याचं पाणी, समुद्राचं नाही, समुद्राचं पाणी खारट असतं, पण सूर्यप्रकाशाच्या कृपेनं त्यातलं ते क्षार सगळे निघून जातात आणि ते सुद्धा गोड होऊन जातं. मग नद्यांचं पाणी कसं गोड आहे, झऱ्यांचं पाणी गोड आहे. तर आपल्याला सद्गुरू नेमकं काय करतात तर परमशिष्यासाठी सतत प्रयत्न करत असतात आणि अविद्येचं स्वरूप या अपार बोधामृतात परावर्तित होतं आणि ते तुषार आपल्या अंगावर उडायला लागतात आणि आपणही सद्गुरूसारखेच होऊन जातो. असं छान सांगितलेलं आहे. आपण त्या सद्गुरूंना वंदन करूया. भेदभाव नसतो. आता पुढची एक ओवी अशी आहे की त्याच्यामध्ये सद्गुरू एकाला नाही फक्त अमृत पाजत, अनेकांना देतात. बोधामृत अनेकांना देतात आणि मग ते अनेक जण त्यांच्यामधलं जे काही हे आहे, अज्ञान आहे, ते कसं नष्ट करतात ते पुढच्या ओवीमध्ये पाहूया. पुढची ओवी अशी आहे. वेद्या देता मिठी, वेदकुही सुये सुये पोटी, तरी नव्हेची उशिटी, दिठी जयाची. वेद्या देता मिठी, वेद्या देता मिठी, वेदकुही सुये पोटी, वेदकुही सुये पोटी, तरी नव्हेची उशिटी, तरी नव्हेची उशिटी, दिठी जयाची. आता शब्द समजून घ्या. वेद्य, वेद्य म्हणजे जो पदार्थ जाणून घ्यायचा आहे तो. वेद्य म्हणजे जाणून घेण्याची गोष्ट, म्हणून वेद्या म्हणजे त्या पदार्थाला. देता मिठी, मिठी दिली, आलिंगन दिलं, मग काय होतंय, वेदकूही सुये पोटी. वेदकू म्हणजे कोण हो, ज्याला जाणून घ्यायचे तो ज्ञाता, वेदक. आता ते सगळे उकारांत शब्द वापरतात. वेदकू म्हणजे जाणून घेणारा, ज्ञाता. आणि त्याला मिठी, सुये म्हणजे प्रविष्ट होतं किंवा निर्माण होतं. वेदकूही सुये पोटी. आता सुये म्हणजे त्या ठिकाणी प्रविष्ट करतो. तरी नव्हेची उशिटी. आता तो जो वेदुकू म्हणजे शिष्य आहे तो त्याच्यामध्ये प्रवेश करतोय, म्हणजे गुरुमध्ये समाविष्ट होतो. पण तरीसुद्धा काय म्हणते, पुढची ओळ फार महत्त्वाची बरं का. तरी नव्हेची उशिटी. आता त्या शिष्यानं गुरूंमध्ये प्रवेश केल्यानंतर, शिष्य पहिल्यांदा अज्ञानी आहे, अपवित्र असेल, पण त्यांनी त्याच्यात प्रवेश केल्यानंतर उशिटी म्हणजे उष्ट.
तरी नव्हे उशिटी दिठी जयाची. पण दिठी म्हणजे दृष्टी. दिठी हा शब्द अनेक वेळा गेला. पण श्रीगुरूंची दृष्टी जी आहे ती हे असे अपवित्र किंवा अयोग्य असे पदार्थ सेवन केले तरीसुद्धा किंवा त्यांच्यापर्यंत ते पोहोचले, मिठी दिली तरीसुद्धा ते त्यांची दृष्टी उष्टी होत नाही, म्हणजे अपवित्र होत नाही. कारण आधी त्यांना पवित्र केले, मग त्याला ती घट्ट मिठी द्या किंवा त्याला काही द्या, ज्ञान द्या, मग त्यामुळं पुन्हा गुरूंची दृष्टी कधी अशी दूषित किंवा उष्टी होत नाही. त्याच्यासाठी त्यांनी हो वेदकू, हा मी काय सांगितलं, वेदकू त्यांनी उकारांत म्हणलंय. वेदक म्हणजे जो जाणून घेणारा आहे तो शिष्य. वेदकू ही म्हणजे शिष्य. हा, आणि सुये पोटी म्हणजे त्याच्या पोटामध्ये तो अगदी प्रवेश करतोय किंवा वेदोकू त्याच्या पोटामध्ये प्रवेश करतोय, म्हणजे त्याचं ज्ञान सगळं घेतोय, तरीसुद्धा त्याची दृष्टी उष्टी होत नाही, म्हणजे गुरूंच्या मध्ये अपवित्र किंवा अमंगलत्व येत नाही. म्हणजे गुलाबराव महाराज असं सांगतायत की वेद्याला म्हणजे त्या शिष्याला किंवा ज्ञेय पदार्थांना मिठी मारल्याबरोबर हा जो वेद्य आणि वेदक हे दोघंही पोटात घातले जातात, म्हणजे ते दोघंही एकरूप होऊन जातात. पण श्रीगुरूंची दृष्टी जी आहे ती या वेद्य पदार्थांच्या भोगण्यानं उष्टी होत नाही. म्हणजे आपण जसं खूप ताट वाढून घेतलं आणि एक घास आपण सुरुवातीला ते घेतात बघा, अन्न एक 5 कण भात खायचा असतो, तर ते एक कण जरी खाल्ला तरी आपलं तोंड उष्ट होतं ना, म्हणजे खरकट होतं ना. पण तसं आता ह्या शिष्याची सगळी म्हणजे त्या शिष्याला पूर्ण त्यांनी मिठी मारल्यानंतर गुरुची दृष्टी काही अशी उष्टी होत नाही. कारण गुरु काय करतो, त्या शिष्याचे सगळे अपराध असतील किंवा त्याचं जे काही अज्ञान असेल ते त्याच्या पोटात घालतो. म्हणून त्यांनी म्हणलंय वेदकू ही सुये पोटी. सुये म्हणजे प्रवेश करतो, पोटी म्हणजे त्याच्या पोटामध्ये. म्हणजे त्या ज्ञेय पदार्थाला मिठी मारल्यानंतर, आता ज्ञेय पदार्थ म्हणजे अर्थातच आपल्याला परब्रह्माचं ज्ञान घ्यायचं, पण जो समजून घेणार आहे तो ज्ञाता म्हणजे शिष्य आहे, आणि त्या शिष्याला गुरु पहिली मिठी मारतो. त्याच्यामुळं त्याची दृष्टी काही अशी उष्टी वगैरे होत नाही, किंवा त्या वेद्य पदार्थाला भोगल्यामुळं किंवा वेद्य पदार्थ जाणून घेतल्यामुळं गुरूंची, कारण वेद्य म्हणजे समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं आहे. म्हणजे वेद्य म्हणजे जाणावयाचा जो शिष्य आहे त्याला मिठीवा. तर इथे वेद्य म्हणजे आत्ता कुठला वेगळा विषय, वेगळा असा अर्थ घ्यायचाच नाही. वेद्य म्हणजे हा शिष्य असाच अर्थ घ्यायचा. आणि गुरूंनी फक्त त्याच्याकडं कृपादृष्टी टाकलेली आहे, पाहिलंय फक्त. मगाशी म्हणलं कृपेचे तुषार अंगावर पडलेले आहेत, आता म्हटलंय की त्याच्याकडे फक्त पाहिलंय, त्याची दृष्टी आणि मिठी हे 2 शब्द वापरलेले. ज्याच्यावर प्रेम असतं त्यालाच कडकडून भेटी होते, आणि त्याची दृष्टीसुद्धा तशीच असते बघा. आईनं लेकाला मिठी मारू देत, मुलांनी आईला मारू देत, किंवा मित्रांनी मित्राला मारू देत, त्याच्यामध्ये एक प्रेमाची दृष्टी असते, कृत्रिम नसतं ते मिठी मारणं. तसं शिष्याला ते जेव्हा मिठी मारतायत त्यावेळेला त्याचा सगळा ज्ञातेपणा हा त्यांच्या पोटामध्ये घेतला जातो, म्हणजे स्वीकारला जातो. आणि तसं जरी झालं, म्हणजे गुरु शिष्य हा भाव जरी आत्ता दृष्टीला येतो तरीसुद्धा गुरुची दृष्टी उष्टी होत नाही. म्हणजे गुरुकडे त्याचं काय म्हणू आपण, दूषित्व असेल, दोष जे असतील, अज्ञानाचा दोष असेल, तो काही गुरूंना मिळत नाही. फक्त तोच शिष्य ते पवित्र करतात त्यांच्या दृष्टीनं आणि मिठीनं. म्हणजे सद्गुरूंना काल जे पाहिलं की एकट्याला जरा गुदमरल्यासारखं होत होतं, सुख मिळत नव्हतं, आणि त्यासाठी तो शिष्य आलाय हे त्यांची भाग्याची गोष्ट आहे गुरूंच्या दृष्टीने. त्यामुळं आपलीच आपण वाट पाहत होते, ते जणू काही शिष्य मला कधी भेटतोय
अशी 77व्या ओवी म्हणजे आधीच्या मगाच्या ओवीमध्ये ते सांगितलेलं होतं. आणि गुरु शिष्य रूपानं जणू काही पुढे ठाकलेला असतो, म्हणजे ते दोघांमध्ये भेद राहतच नाही. तर त्याची दृष्टी कशी उष्टी होईल असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे दृष्टी कधीही गुरुची उष्टी होणार नाही. हा स्वरूपानंद भोगणं आहे आणि त्यामुळं दोघंही एकरूप होतात. दोघांचाही आत्मा परमात्मा एकच आहे ना. देहाने वेगळे होतो आपण सगळे, पण सगळ्यांच्यामधलं परमतत्व एकच आहे. आणि त्याच्यामुळं काही आपली म्हणजे ते पवित्रच आहे, ते सुंदरच. म्हणून त्यांची दृष्टी कधी उष्टी होत नाही असं म्हटलेलं. समजलं का? समजलं. हां. आता गिरवाण अनुभवामृतात काय म्हणतात बघा. अजूनही काहींची आपण हे समजून घेऊया. दृष्टे वेद्ये वेद्यमाने उदरे याति वेदकम. चांगदेव 65 3 शब्द सारखे यायचे बघा. ज्ञाता ज्ञेय ज्ञान. तसं वेद्य वेद्य वेदक आणि वेदन म्हणजे ज्ञाता ज्ञेय ज्ञान या शब्दासाठी हे 3 शब्द वापरले. याती म्हणजे एकत्र येतात. दृष्टे वेद्ये दृष्टीच्यामुळं चांगली दृष्टी समदृष्टी. तर समदृष्टी हा शब्द घ्यायचा की समदृष्टी असली की मग ते 3 भेद राहत नाहीत. आत्ता मला जो विषय समजून घ्यायचा आहे तो परमात्मा. कुणाकडून समजून घ्यायचं आहे तर ते गुरूंकडून, आणि समजून घेणारी मी आहे. म्हणून हे 3 भेद आपल्याला दिसत असतात. पण इथे काय सांगतायत की ज्या वेळेला गुरु त्या शिष्याकडे पाहतो आणि काय समजून घ्यायचे ते त्याला समजावून देतो किंवा त्याला ते सांगतो, त्यावेळेला ते 3ही एकरूप झालेले असतात. तिथे भेद राहिलेलाच नव्हता. म्हणून इथे संस्कृतमध्ये म्हणले दृष्टे वेद्ये वेद्यमाने उदरे याति वेदकम. त्याच्या उदरामध्ये 3ही गोष्टी एकरूप होऊन जातात. तथापि दृष्टीरुच्छिष्टा न भवत्यात्मनागता. आपल्याकडं म्हणतात बघा, अमक्या तमक्याचं घरचं खाऊ नये, रस्त्यावरचं खाऊ नये. ते खाल्लं तर आपण म्हणजे आपल्याला पाप लागतं किंवा वाईट होतं. आता इथं त्याला जरी त्यांनी खाऊन टाकलेलं आहे, म्हणजे त्याचं ज्ञान सगळं आपलं ज्ञान दिलं आणि त्याला जणू काही खाऊन टाकले. तसं म्हणले तथापि दृष्टीरुच्छिष्टा, अर्थात दृष्टीनं बरं का. नभवत्यात्मनागता. तर त्याची दृष्टी कधी उच्छिष्ट होत नाही, उष्टी होत नाही. आपण म्हणतो ना दृष्टीनं सुद्धा कोणाचं काही पाहू नये. आपल्या दृष्टीला पाप लागतं किंवा दृष्टी आपली दूषित होते. त्या शिष्याला पाहिल्यामुळं, अज्ञानी शिष्याला पाहिल्यामुळं गुरुची दृष्टी काही उच्छिष्ट होत नाही, उष्टी होत नाही, दूषित होत नाही. कारण आधी त्याच्या दृष्टीनंच तो पवित्र होऊन जातो. पाहिल्या पाहिल्या शिष्याचं अज्ञान संपलं, त्याच्यामध्ये जे दोष होते ते गेले. मग आता त्याला मिठी मारली काय आणि त्याच्याकडे दृष्टीनं पाहिलं काय, त्याच्यात दोष येणार नाही. त्याच्यासाठी त्यांनी सूर्याचा दृष्टांत सगळीकडे दिलेला आहे, म्हणजे समजावून देण्यासाठी. तो नंतर सांगते. आता साखरे महाराज काय म्हणतात बघा की श्री गुरुला वेद्य करून जो त्यांना जाणावयास जाईल त्या वेदकाचा श्री गुरु ग्रास करून टाकतो. वेदक म्हणजे शिष्य. आणि अनंत शिष्यांचे द्रष्टेपणाचे घास ते करतात. फक्त एका शिष्याला देतात का हो? पूर्वी गुरुकुलामध्ये असंख्य शिष्य असायचे. यज्ञवल्क्यांच्या इथे सुद्धा काही हजारांनी शिष्य होते. तसं सांदीपनी ऋषी असतील, गुरु होते. सगळे जे जे गुरु आहेत, श्रीरामांचे गुरु, तर त्यांच्या ठिकाणी असंख्य शिष्य असायचे. आणि त्या सगळ्या शिष्यांचं द्रष्टेपणाचा घास ते करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही दृष्टीमध्ये भेदाभेद होता, द्वैत होतं, ते गिळून टाकतात, म्हणजे खाऊन टाकतात किंवा दृष्टीनं ते सामावून घेतात. म्हणून त्यांची दृष्टी काही खरकटी, उष्टी म्हणजे खरकटी असं होईल असं जर कोणी कल्पना करत असतील तर ते बरोबर नाही. का तर इतका ग्रास होतो, म्हणजे याची पण दृष्टी शुद्ध केली, त्याची पण दृष्टी शुद्ध केली, म्हणजे त्यांची वाईट जी दृष्टी आहे ती आपण गिळल्यासारखं झालं किंवा डोळ्यांनी घेतल्यासारखं झालं. तर असं जरी इतक्या जणांचा ग्रास ग्रास म्हणजे घास, तरीसुद्धा त्यांची दृष्टी कधी, इथे दृष्टी म्हणलेली आहे, पोट नाही म्हणलेली, तर त्यांची दृष्टी कधी उष्टी होत नाही.
आता सूर्याचं उदाहरण ते सांगतात की ज्याप्रमाणे रात्रीचा ग्रास हा सूर्य करत असतो, अनंत रात्रींचा, आता किती रात्री झाल्या असतील मोजल्यात का कोणी आपल्याच, म्हणून आपल्याकडं तो 82 वर्ष झाल्यानंतर सहस्र चंद्रदर्शनच म्हणतात बघा. म्हणजे 1000 चंद्र पाहायचे रात्रीचे, म्हणजेच 1000 रात्री पाहायचे, म्हणजे तो श्रेष्ठ मानलेला आहे. आणि मग तो त्याचा सोहळा करतात, 82 किंवा 80 काय दिवे लावतील त्याने उजळतील. तर हा सूर्य काय करतो, अनंत राशींचा, इथं फक्त 80 नाही, ते आपल्या माणसांसाठी 80 रात्री आहेत, म्हणजे 80 नाही 1000, तर इथे अनंत म्हणलेलं आहे, किती मोजताच येणार नाही अशा रात्रींचा ग्रास हा सूर्यानं आजपर्यंत केला आहे. आणि म्हणून सूर्याचं तोंड कधी खरकटं झालं का? आपण एक घास दुसऱ्याच्या पानातला खाल्ला की लगेच आपण उष्ट कर्कट खाऊ नये म्हणतो, पण सूर्य तर अखंड इतक्या असंख्य रात्री गिळून टाकत असतो आणि मग सूर्य प्रकाश देत असतो. त्याचं तोंड कधी खरकटं झालं का? नाही. सूर्याच्या दृष्टीनं अंधार नसतोच, आपल्याला अंधार वाटतो म्हणून त्यांनी तो गिळला किंवा खाऊन टाकला आपण म्हणतो, असं लोक म्हणतात. सूर्याच्या दृष्टीनं अंधार नाहीच आहे, सूर्याला अंधार माहीतच नाही आहे. तसंच परमात्म्याच्या ठिकाणी गुरुत्व बुद्धी ही अज्ञानावस्थेमध्ये असते, वास्तव नसते, खरी नसतेच. आता त्यासाठी मागेही हेच उदाहरण त्यांनी सांगितलेलं होतं की मांजराच्या गळ्यात घंटा बांधायला जर एखादा उंदीर गेला तर तो उंदराचा घास करून टाकतो, म्हणजे त्याचं तो मूषक रूपाने शिल्लकच राहत नाही. तसं श्रीगुरूला जेव्हा आपण समजवून देणारे वेद्य म्हणून, वैद्य नाही बरं का शब्द वापरायचा, वेद्य, विद धातू आहे, जाणून घेणे, त्याच्यापासून वेद्य म्हणजे जाणून घेण्याजोगे किंवा जाणून देण्याजोगे. तर श्रीगुरूंना तो वेद्य करतो, वेदक हा शिष्य असतो आणि तो स्वतःच गुरूंकडे गेला की तोच वेद्य होतो, म्हणजे तोच गुरु होतो. मग तो वेदक राहतच नाही, म्हणजे वेद्य वेदक भेद उरलाच नाही आणि तोच पुन्हा दृढ केला जातो. पुन्हा पुन्हा तेच ते सांगतायत की आपल्या मनातला भेद आपण काढून टाकायचा. सद्गुरूंना जाणून घेण्यासाठी सत्शिष्य काय करत असतो तर प्रेमभरानं आलिंगन देतो किंवा गुरु त्याला आलिंगन देतो आणि तो सद्गुरूंच्या मिठीत इतका विरघळून जातो की वेगळ्या दृष्टीनं तो पाहू म्हटलं तरी त्याच्याकडं वेगळी दृष्टी दिसतच नाही. आणि सद्गुरूंना सगळं ज्ञान झालेलं आहे, वेद्य आहेत ते. मग त्यांची जी दृष्टी आहे ती या शिष्याला एकदम मोठं करून टाकते, ज्ञान मिळवून देते. गुरु आपल्या दृष्टीमध्ये त्याला सामावून घेतात, पण गुरूंची दृष्टी कधीच उष्टी होत नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. अक्षरशः सद्गुरू प्रत्येकाला आपल्या दृष्टीमध्ये आणि आपल्या गाढ मिठीमध्ये घेत असतात. मगाशी म्हणलं तसं सूर्य अनंत रात्रींना गिळत असतो, तसं असंख्य शिष्यांना गुरु शिकवत असतो, आपल्यामध्ये सामावून घेत असतो, परकेपणाचा भाव ठेवत नाही आणि म्हणून त्यांची तरीसुद्धा दृष्टी कधीच उष्टी किंवा कर्कटी होत नाही. म्हणजे ज्ञान आणि ज्ञाता हे सगळं एक होऊन जातं, तो ज्ञानाचा विषय सगळं एक होतं, हे द्वैत उरतच नाही. मग उष्टेपण कुठून येणार? उष्टेपण वगैरे हे सगळं तुमच्या आमच्यासाठी आहे, कर्कटेपणा अमुक तमुक सगळं तुमच्या आमच्यासाठी आहे, गुरूंसाठी काहीच नाही. कारण गुरु हे पवित्र झालेले आहेत, ब्रह्मरूप झालेले आहेत, त्यांनी सगळ्या शिष्यांना ब्रह्मरूप केलेलं आहे. त्यामुळं त्यांच्याजवळ आता एकदम मला आठवलं की गुरूंमध्ये भेद नसतो. तुम्हाला जरा गोष्टी सांगितल्या की थोड्या, आणि माहिती आहे तुम्ही पण अभ्यास करता, गुरुचरित्रातच एक कथा अशी आहे बघा की सगळ्या गुरु शिष्यांना वाटत असतं गुरूंनी दिवाळीला माझ्या घरी यावं. आठवतंय? सगळ्यांना माहिती असेल ती कथा. 7 शिष्य असतात आणि दिवाळी दिवशी सगळेजण म्हणतात माझ्याच घरी आलं पाहिजे. ते ऐकतच नसतात, अशीच सगळे बसले की मग प्रत्येक नाही गुरुजी माझ्या घरी, नाही माझ्या घरी, नाही माझ्या घरी. मग ते काय म्हणतात, रात्री तुम्ही माझ्याकडे एक एकट्याने यायचं, मग मी सांगेन तुमच्याकडं कधी येणार आहेत. मग प्रत्येकजण रात्री जातो, त्याच्या कानात सांगतात मी तुझ्याकडंच येणार आहे. आता तुम्हाला कानात सांगितलेलं कसं सांगणार, तर तो सांगतो
की मी तुझ्याकडंच येणार आहे, दिवाळी दिवशीच तुझ्याकडंच येणार आहे. पण कुणालाही सांगायचं नाही. गेलं तो, त्याला आनंद झाला मनात, गुरुजी माझ्याकडंच येणार. दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला, पाचवा आला, सहावा आला, सातवा आला. 7ही जणांना त्यांनी सांगितलं की मी तुझ्याच घरी दिवाळी दिवशी येणार आहे आणि तुझ्या मनाचं समाधान होईल. ते आनंदित होऊन सगळे दिवाळीला गेले आणि वाट बघत होते गुरूंची कधी येणार. बरोबर दिवाळीच्या दिवशी गुरु प्रत्येक शिष्याकडे गेलेले आहेत आणि जेव्हा ते तिथून गाणगापूर असेल की जे त्यांचं ग्राम आहे तिथून शिष्यांकडे गेले, मग तिथले जे ग्रामस्थ आहेत, तिथले जे भक्त आहेत, ते म्हणतात गुरु मला सोडून जायचं नाही, आपली दिवाळी इथंच व्हायला पाहिजे. ते म्हणतात तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्याच बरोबर आहे. आणि ते त्याच रूपात त्यांना तिथे दर्शन देतात आणि दिवाळी इकडेही साजरी होते, 7ही शिष्यांची साजरी होते. ही गुरूंची दिठी आहे. दृष्टीनं, कल्पना नाहीच आहे ती. त्यांची इतकी प्रेमाची दृष्टी आहे की ते सगळ्यांपर्यंत पोहोच असतात. सगळ्या शिष्यांपर्यंत गेलेच गेले, पण सगळ्या भक्तांनासुद्धा, सगळ्या ग्रामस्थांनासुद्धा त्यांनी प्रेम दिलेलं आहे. तर अशी ही गुरु आणि शिष्याचं नातं आहे आणि ते कधीही गुरूंची दृष्टी दूषित होत नाही. उलट सगळ्यांकडे, सगळ्यांना परमपवित्र केल्यामुळं त्यांची दृष्टी अधिक पवित्र होते, अधिक शुद्ध होते. किती कुणी कुठलाही मोर्चा आणू, अविद्येचा आणू देत, अज्ञानाचा आणू देत, अहंकाराचा आणू देत, काय जे आणलं असेल ते सगळं त्यांच्या दृष्टीनं स्वच्छ होऊन जातं, असं आपण लक्षात ठेवूया. आज 15पर्यंत झालेले, 14 आणि 15, 16वी ओवी फक्त म्हणून ठेवते. जयाचे निसावाये, जयाचे निसावाये, जीवू ब्रह्म उपरला आहे, जीवू ब्रह्म उपरला आहे, ब्रह्म तृणातळी जाये, उदासे जेणे. रोज नव्या ओवीमध्ये वेगळी उपमा, वेगळा दृष्टांत देत आहेत. आता सावाये म्हणजे संगती, सहवासात. जीवू ब्रह्म उपरला आहे, जीवच ब्रह्म होतो म्हणून जीवो ब्रह्म इव न अपरहा. आणि ब्रह्म तृणातळी जाय. आता ब्रह्म जे आहे ते अगदी तृणवत कसं होतंय ते आपल्याला पुढं पाहायचंय. ते तुमच्याजवळच आहे, आपल्याजवळच ब्रह्म आहे, पण तो विद्यार्थी आहे, शिष्य जो आहे तो अगदी योग्यतेचा होतो आणि मग त्याला ब्रह्म समजायला कसं लागतं, उदासे जेणे. हे सगळं जग जे आहे ते त्याला उदास वाटायला लागतं. तर ते आपण उद्या बघूया. आज कोणी म्हणणार आहे का प्रार्थना? सवयचा अर्थ काय? सहवास, सहवास, सहवास. मागे एका ओवीत गेलेला आहे सवाय, सवाय. आज उद्या डिटेलमध्ये घेऊया ना आपण त्याचं. कुणाला म्हणायची प्रार्थना? नाही, मी म्हणून बघते. हो, म्हणा 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 रेश्माताई, म्हणा. श्री ज्ञानेश्वर माता यश्च तपस्विनी च जनको वैराग्य रागन्वितः ब्रह्मचारो गुरुणा निवृत्ति सहिता निर्वृत्तिका संस्थिता. नित्यं साधु कृपान्वितं स्वयमो ज्ञानामृतेनावृतं वन्दे तं करुणाकारं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानेश्वरं, श्रीसन्तज्ञानेश्वरम्. आदौ वैभवतारं च कथितं श्रीकृष्णगीतामृतम्. नाही, ह्या 2 ओळीमध्ये जरा ना लाईट पडल्यामुळे दिसत नाहीये. बरं, हा सांगते. आदौ वैभवतारकंच कथितं, म्हणा. आदौ वैभवतारं च कथितं तारकंच कथितं श्रीकृष्णगीतामृतं हस्ताभ्यां कटिमानभानचकितं भक्तं समाश्वासितं
भक्त समाश्वासितं श्वासितं श्वासितं समाश्वासितं समाश्वासितं श्वासितं दातुं ज्ञानरसं ज्ञातुं ज्ञानरसं येन जगति येन जगति ज्ञानेशरूपं धृतम् ज्ञानेशरूपं धृतं वन्दे तं इदं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानीश्वरम् वेदान् वेदविदा महो आहे तिथे, महो. बहोपशुमुखाचार्य सर्वे स्मिताः कृत्वा लौकिकवित्तिका प्रचलन् योगी समुद्बोधिताः गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितन् विश्वाय शान्तिप्रदं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसन्तज्ञानीश्वरम् छान. श्रीसन्तज्ञानीश्वरम् फक्त श्री शब्द श्री म्हणायचा. श्री श्री म्हणा. हा म्हणा 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 हा म्हणा वासंती. पूर्ण झालं नाही ना ताई ते? आधी इदम उपकर्तुम म्हणा ना, ते उद्या म्हणा, आता उरलेले उद्या म्हणा. इदम उपकर्तुम म्हणा ना कोणीतरी. मी म्हणू का? हो. इदम उपन हा करता म्हणा 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 म्हणा. मी एकच पद म्हटलं तर पूर्ण म्हणून बघते. चालेल चालेल. हा इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायतां येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयक्चाल्पं विषयविपदां रक्तमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं यत्र शारदा कृपा प्रसादः यच्च श्रवणात् परमानन्दः निहितो यत्र मृतनिःस्पन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर माऊली. सुंदर म्हणलं. फक्त तत् तद म्हणायचं. तद द अर्धा आहे. तत नाही म्हणायचं. कल्प कृतवंतन तत्. बाकी सगळं छान म्हणले. आता आरती म्हणा. आरती कोण म्हणतंय? मी म्हणते आरती. म्हणा म्हणा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेधला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तनेन ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा. कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी आरती ज्ञान राजा. म्हणा. प्रगट गुह्य बोले ब्रह्म प्रगट गुह्य बोले ब्रह्म विश्व ब्रह्मची झाले एका जनार्दनी पायी मस्तक ठेविले
आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. छान म्हणतायत सगळे. आता प्रयत्न चांगला आहे सगळ्यांचा. एकदा सगळ्यांना म्हणायला सांगेन, म्हणजे असं एक एक ओळ आपण म्हणून घेऊ सगळ्यांकडून, सगळ्याच प्रार्थनांची आणि आरतीची, म्हणजे कुणाच्या ह्याच्यात दोष राहू नये किंवा आपण म्हणताना दुसऱ्यांना ते वाईट वाटू नये. चालेल, छान म्हणलं. पण उद्या कोण म्हणणार आहेत आजचे श्लोक ओव्या 14, 15 आणि 8वी? मी 15 बोलत आहे. बर, ठीक आहे. 15वा तुम्ही घ्या. पुढे आणि कालचं ते पाठवलं ना तुम्ही, हो. आता हे ईद त्याच्यात लाईट पडल्यामुळे ते नीट ओळखू येत हो नाही. नाही, आणि अहो काय मला माझ्या बोलली, लक्षात आलं ते रात्री टाकल्यामुळं तसं झालंय. तर दिवसा टाकीन. परत तुम्ही म्हणजे मग मी लिहून काढेल, कारण हो. मला तसं वाचता नाही येत लवकर नाही येत आहे. याच्यात. हो, बरोबर आहे, बरोबर आहे. तरी मी 2दा पाठवले, आठवत असेल तुम्हाला. प्रयत्न केला की मला दुसरा, आता पुन्हा पाठवीन. लाईट पडल्यामुळे, लाईट लाईट नसताना पडल्यामुळे झालं. पाठवीन. दिवसा टाकीन. आणि चालेल. ते लक्षात येत नाही अक्षर ना ताई, त्याच्यामुळे चमकतायत ती तिथे. चालेल चालेल चालेल, ठीक आहे. आणि ते हे पण पाठवलेलं छोटं अक्षर आहे ना, त्याच्यामुळे हा. जरा झूम करून बघायला तर पण ते समजत नाही पटकन. हा नाही, बरोबर आहे. चालेल चालेल, ठीक आहे. ताई एक थोडस हे करू का, सुचवू का? हो, सुचवा ना.